मरते मरते शंभू अपने मौत का जश्न मनाकर चला गया. हम जिंदा है फिर भी जिंदगी का मातम मना रहे हैं मातम. म्हणून जगावं कसं असं स्वराज्याच्या धाकल्या धान्यानं आणि मरावं कसं हे स्वराज्याच्या धाकल्या धान्यानं आम्हाला सांगितलं. ते छात्रवीर छत्रपती संभाजी महाराज यांनाही मी विनम्र भावानं अभिवादन करतो. आज आपल्या आदर्श एकता संघटना उमरगा आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा मागच्या 24 वर्षापासून संपन्न होतोय. बरोबर, पुढच्या वर्षी 25वा रौप्य महोत्सव साजरा होतोय. साहेब किरण साहेब, मी जवळजवळ 7 तारखेपासून फिरतोय. मागच्या 7 तारखेला मी घर सोडलंय. 7 तारखेपासून आजपर्यंत मी शिवजयंतीची व्याख्यान करतोय. उद्या तुमच्या इथंच पलीकडे आनंद नावाचं काहीतरी गाव आहे, तिथं मला पलीकडे यायचंय. 23 तारखेला दिल्लीला जाऊन छत्रपती शिवरायांवर बोलायचंय. भारतामध्ये सगळीकडे शिवजन्मोत्सव साजरा होतोय. जगात भारी 19 फेब्रुवारी असं म्हणता म्हणता 7 फेब्रुवारी पासून पुढच्या 9 मार्च पर्यंत, कारण 6 मार्चला पुन्हा तिथीची जयंती आहे. काही लोक म्हणतात तिथीची करायची का तारखेची करायची. मी म्हणलं मी तिथीचीही करतो तारखेचीही करतो. ते म्हणले नाही काहीतरी एक ठरवा. मी म्हणलं छत्रपती शिवरायांच्या जयंत्या किती होतात. तो म्हणला छत्रपती शिवरायांच्या 4 जयंत्या होतात. पहिली जयंती होते तारखेची, दुसरी जयंती होती तिथीची, तिसरी जयंती होते परंपरे